हा सगळा नैसर्गिक जो परिसर आहे, आपण गेली अनेक वर्षापासून बघतो की या ठिकाणी बिबट सफारी संदर्भात काहीतरी तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये चर्चा चाललेली आहे. तर याचा काही परिणाम किंवा ह्या परिसरावर किंवा याच्या नैसर्गिक याच्यावर होणार आहे का? आणि ती बिबट सफारी इथं जर होणार असेल तर ह्या मंदिराचं किंवा येणाऱ्या भाविकांचं हे जे असणारं श्रद्धास्थान आहे की ज्याला ऐतिहासिक 200-300 वर्षाची पार्श्वभूमी आहे, तर हे त्यामध्ये लुप्त होणार आहे की कसं, किंवा ती बिबट सफारी नक्की होणार असेल किंवा नाही, असे काही प्रश्न आहेत. तर आपल्या स्थानिक नागरिक आणि एक सुज्ञ नागरिक म्हणून आपल्याला काय वाटतंय असं? बरोबर, हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे सर. खर तर बिबट सफारी म्हटलं तर आतली गोष्ट अशी आहे की आदिवासींचा पूर्णपणे विरोध आहे. नाही, आतली गोष्ट म्हणजे मला ते नाही म्हणायचं संतोष भाऊ की आतली गोष्ट आणि बाहेरची गोष्ट. आतली गोष्ट काय, विरोध. मग तो बाहेरही विरोध आहे का बाहेर एक आत एक असं काही लोकांची भूमिका आहे? मग काय झालं, या ठिकाणी ग्रामस्थांची चर्चा केली असता तर तुम्हाला माहिती आहे की नाण्याच्या दोन बाजू असतात. काही विरोध करीत असतात आणि काही होऊ द्या असं म्हणत असतात. पण काय समजा ज्यांची उपजीविका जंगलावरती आहे, म्हणजे आदिवासी समाज आपला, मग जंगलामध्ये डिंक असेल, सरपान असेल, मध असेल, गोळा करून त्याच्यावरती आयुर्वेदिक औषध असतील त्याच्यावरती आपला उदरनिर्वाह करीत पारंपरिक व्यवसाय. आणि करत असताना जर त्या हक्कांवरती जर गदा येत असेल, समजा काही बकरी पालन असेल, तर मग निश्चितपणे चुकीचं आहे. पण नंतर इंस्ट्रुमेंट असेल, काही चर्चेच्या माध्यमातून असं कळालं की बिबट सफारी ही लागाचा घाट त्या भागातच वरच्या ठिकाणी होत आहे आणि होणार आहे. याच्यातही अजून तफावत आहे, कारण की ते काही वेळेस शांत होते, काही वेळेस होणार आहे. जुन्नर तालुक्याचे माजी आमदार आणि सध्याचे विद्यमान आमदार आणि शरददादा सोनवणे त्यांनी उपोषण केलं की बिबट्या आमचा आहे, आणि जुन्नर मध्ये ते उपोषण बऱ्यापैकी गाजलं देखील. आणि तो प्रश्न तारांकित होऊन आंबेगावांची बिबट सफारी किंवा जुन्नर तालुक्यातली ही जी बिबट सफारी आहे ही मंजूर देखील झाली. परंतु दुर्दैवाने त्याला काही कागदी लाल फितीत तो प्रश्न अडकला म्हणा किंवा काय. परंतु त्यानंतर माजी आमदार अतुल बेनके यांनी देखील या ठिकाणी येऊन सांगितलं होतं. वन विभागाच्या काही मिटिंग्स देखील, म्हणजे बैठका या ठिकाणी झाल्या. वरिष्ठ अधिकारी वन विभागाचे या ठिकाणी आले होते आणि त्यांनी तो नकाशा देखील आपल्या सर्व ग्रामस्थांना सगळ्यांच्या साक्षीने तो दाखवला होता. त्यानंतर असं काय, म्हणजे याच्यामध्ये काही राजकारण आहे की शासकीय लालफितीतच फक्त हा प्रश्न अडकलाय की ग्रामस्थांचा विरोध आहे म्हणून हा, किंवा फक्त गाजर आहे? याच्यामध्ये सगळीकडूनच थोडी अडचण अशी म्हणावं लागेल की अतुल शेट बेनके ज्यावेळेस आमदार होते त्यावेळेस ते आले, फॉरेस्टच्या माध्यमातून सगळं त्यांनी ते नकाशा वगैरे दाखवला. त्याच्यानंतर आता शरद दादा आहेत, आणि हे करत असताना एकदा असं म्हटलं जातं की आता मंजूर झाले, नंतर असं म्हटलं जातं की थोडं शांत झालं. पण हे होईल किंवा नाही हा जर तरचा विषय आहे. शेवटी झालं तर ग्रामस्थांची एवढी मागणी आहे की त्याचं होणारं जे ओपन गेट आहे ते आंबेगावान गावातून एक आम्ही त्यावेळेस रस्ता दाखवला त्या माध्यमातून व्हायला पाहिजे. तर ते काही दबक्या आवाजात अशी चर्चा आहे की लागाच्या घाटातून होणार आहे. मग लागाच्या घाटातून जर होत असेल, स्थानिकांचा काही समजा जर काही उद्योग व्यवसाय जर छोटेखानी काढायचे असतील तर ते उद्योग व्यवसाय सुरू, म्हणजे ह्या बिबट सफारीसाठी तुम्ही जागा तुमच्या जाणार, तुमची जंगल जाणार, परंतु तुम्हाला त्याचा लाभ म्हणून, लाभार्थी म्हणून काही मिळणार नाही, असं काही सूर तुमच्यातून आहे? बरोबर. आता याच्यासाठीच मी सांगितलं की जर त्याचा गेट जर आंबेगाव गावाकडून जर झाला तर निश्चितपणाने हे आदिवासी समाजाचे जे छोटे मोठे कुटुंब आहेत ते त्या ठिकाणी काही रोजगार निर्मिती करून त्या ठिकाणी काही विकू शकतात. पण तो जर तिकडूनच झाला लागाच्या घाटातून मार्गे, तर त्या ठिकाणी अधिकाऱ्यांवर गदा येऊ शकते असं आम्हाला वाटतंय. त्याच्यासाठी त्याचा गेट इकडून व्हायला पाहिजे. आणि हे होत असताना आता आम्ही पहिल्यांदा त्यांना
हा एरिया सुचवला होता. हा, वरची बाजू. पण ते वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला नाकारलं की त्या ठिकाणी पसंती दिली. आणि गाव जर एवढा त्याग करणार आहे, एवढ्या महसुलीनुसार जर गावाचं त्या ठिकाणी जमीन जाणार आहे, तर त्या ठिकाणी निश्चितपणाने गावाला फायदा झाला पाहिजे अशी ग्रामस्थांची मागणी. मग अशी तुम्ही म्हटले या बिबट सफारीला मुळातच आतून जवळजवळ नाहीच असा विरोध आहे. आणि आता परत तुम्ही म्हणताय की गेट इकडून करा, म्हणजे गेट इकडून केलं तर आपण बिबट सफारी होऊ देणार आहे? हा नाही, गेट इकडून झाला म्हणजे आता कसं होतंय की सगळ्यात महत्वाचं रोजगार निर्मिती आहे. मग गेट समजा तिकडून होत असेल तर मग त्या ठिकाणी काही गाळ्या असतील, काही बांधकाम होईल, त्या ठिकाणी कामाला काही समजा आपला शिवनेरी किल्ला असेल, लेण्याद्री असेल, त्या ठिकाणी स्थानिकांना प्राधान्य दिलं. या ठिकाणी 70 ते 80% स्थानिकांना प्राधान्य दिलं पाहिजे असं आमचं मत आहे. मग बिबट सफारीला विरोध नाही? नाही, बघ त्या ठिकाणी जर फायदा होत असणार, आपण पाहतोय कुमशेतला काल परवाची घटना आहे, त्या ठिकाणी लहान बाळाचा जीव आणि बिबट्याची किती दहशत झालेली आहे तालुक्यामध्ये. या ठिकाणी बिबट सफारी संदर्भात शासनाने सर्वेक्षण केलेलं आहे आणि त्याच्यासाठी काही निधी पण खर्च केलेला आहे. मग आपल्याला असं वाटतं का की नक्की हे होणार आहे का? शासनाने फक्त तो खर्च करून काय म्हणजे असं वेगळं काही त्याच्यामध्ये झालंय की बाबा फक्त दाखवलाय खर्च, सर्वे केलाय आणि नंतर हा प्रश्न पुन्हा एकदा लटकता ठेवून सगळ्या स्थानिकांना लटकत ठेवून तो प्रश्न असा प्रलंबितच ठेवायचा, किंवा जेणेकरून बाबा फक्त दाखवायचं एक आणि ते म्हणजे असं स्थानिक आता जे लोकांची भूमिका आहे की बाबा माझ्या आमदारांनी असं केलं. तुम्ही मागाशी सांगितलं त्या या आधीचे माझे आमदार आहेत, त्या अतुल बेनकेंनी त्यानंतर असं दाखवलं. त्यानंतर पलीकडे आता जे विद्यमान आमदार आहेत, विद्यमान आमदारांनी अनेकदा ह्या बिबट सफारी संदर्भात किंवा बिबट्या संदर्भात पावलं उचलली, वेगवेगळी पावलं उचलली. त्यांना यश आलंही तितकंसं आलंय किंवा नाही तो विषय संशोधनात आहे. परंतु त्यांनी आता प्रयत्न केलेत का किंवा करायला पाहिजेत का? त्यांनी आपल्याशी काही इथे येऊन संपर्क वगैरे साधलाय का? खर तर आजच्या दिवशी हा प्रश्न केलाय की त्यांचा आज वाढदिवस आहे. विद्यमान आमदार साहेबांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. परंतु शरद दादांनी यासाठी काही प्रयत्न केलाय का? आणि केला असेल, आपल्याशी काही संपर्क केला असेल तर तसं म्हणजे तुमचं काही त्यांच्याशी झाली चर्चा? नाही, ग्रामस्थांबरोबर तसं म्हणावं लागेल तर आदिवासी ग्रामस्थांबरोबर काही अशी चर्चा झालेली नाहीये. आणि शरद दादा जुन्नर तालुक्याचे एक भूषण आहेत आणि ते लढवे आमदार आहेत. निश्चितपणानं ते हे करतील, जे हाती घेऊ ते तडीच नेऊ अशी त्यांची साहेब त्यांनी असं सांगितलं होतं की बिबट हा आमच्या जुन्नर तालुका वासियांचा आत्मीयतेचा प्रश्न आहे आणि दुर्दैवानं त्यानंतर निवडणूक लागली आणि तो प्रश्न सुटला नाही, किंवा सुटला असेल तो शासन दरबारी असेल. परंतु ते आता पुन्हा एकदा आमदार झालेले आहेत. त्यांनी आल्या त्या दृष्टिकोनातून काही पावलं उचललेली आहेत असं आपल्याला माहिती आहे का? नाही, असं म्हणावं तर एवढं माहिती नाहीये. म्हणजे हा फक्त निवडणुकीसाठी उचललेला प्रश्न होता असं म्हणायला हरकत आहे? नाही, असंही म्हणता येणार नाही. विषय असा आहे की ज्या वेळेस आपण पाहतोय की माझे आमदार अतुल शेटबेनके होते, ते या ठिकाणी फौज फाटा घेऊन आले होते, पण त्यानंतर ते सरकार पडलं. मग सरकार पडल्यानंतर परत सरकारच 1-2 वेळा बदली झालं. म्हणजे ही सगळी प्रक्रिया जी आहे ती जाणीवपूर्वक नसून एक म्हणजे त्याला नैसर्गिक वेळ लागतोय की काय काय होतंय काय नक्की? असं 3 वेळा 3 टर्म हा प्रश्न गाजतोय संतोष भाऊ. त्या तत्कालीन आमदार ज्या वेळेला उपोषणाला बसतात, एवढं मोठं उपोषण करतात, ते उपोषणाला रात्रंदिवस बिबट हाताशी धरून बसतात. हे चित्र तालुक्याने बघितलेलं आहे. बरोबर, अक्षरशः त्यांची तब्येत देखील खालावलेली होती. परंतु दादांना त्यावेळेला यश आलं किंवा नाही हा एक वेगळा भाग आहे, बरोबर, तो कार्यालयीन विषय आहे. परंतु त्यानंतर ते आमदार म्हणून निवडून आले नाहीत. त्यानंतर अतुल बेनके आमदार झाले. अतुल बेनकेंनी देखील तो प्रश्न तारांकित करून त्यांनी देखील बिबट सफारीसाठी किंवा बिबट्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले. बरोबर. मग याच्यामध्ये एक आमदार प्रयत्न करतो, दुसरा करतो, पुन्हा एकदा तिसऱ्यांदा एक आमदार तिसऱ्या वेळेला होतो. त्यावेळेला मग शासन उदासीन आहे का की राजकारणी राज्यकर्ते? नाही, मला असं वाटतंय की आजी माझे आमदार
दोन्ही त्यावेळेस रखडत होते. पण या ठिकाणी सत्तेचा जो उलटा पालत होती ना, त्याच्यामुळं आजी असतील किंवा म्हणजे माझे वरची आमदार प्रयत्न करतात, Yes, yes. स्थानिक लोक प्रयत्न करतात, Yes. पण वरची जी हा. सत्ता आहे ती एक सारखी नसल्यामुळे मग याला व्यत्यय येतो, याला अडचणी येतात. कारण की त्यांच्या ठिकाणी समजा आपण असतो तरी वरती सत्ता बदल होत असताना या अडचणी येणारच आहे. आणि या माध्यमातून, ग्रामस्थांच्या माध्यमातून, आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी आजी माझी दोन्ही आमदारांना एकच आवाहन करेन की दोन्ही आजी माझ्या आमदारांनी एकत्र येऊन हा मार्ग कुठं अडला असेल किंवा थांबला असेल तो एकत्र येऊन सोडवावा आणि हा प्रोजेक्ट मार्गी लावा असं. नक्कीच संतोष भाऊ, त्यासाठी तुम्ही स्थानिक एक ग्रामस्थ किंवा युवक प्रतिनिधी म्हणून या भागातले तुम्ही यासाठी जर प्रयत्न केले तर मला वाटतं TVS न्यूज मराठीच्या माध्यमातून देखील आम्ही तो संदेश दोन्ही म्हणजे आजी माझी आमदारांपर्यंत पोहोचवू. आणि तुम्ही जर प्रयत्न केले, दोघांनाही याच ठिकाणी बोलवलं, याच ठिकाणी काही चर्चा झाल्या आणि अधिकाऱ्यांना घेऊन झाल्या, तर हा प्रश्न नक्कीच सुटू शकतो. बरोबर. जर तुमचा विरोध असेल तर तुमचा नक्कीच विरोध निश्चित त्याची नोंद शासन दरबारी होईल. आणि तो विरोध कशासाठी आहे, तुमचे जर प्रश्न त्यांनी सोडवले तर तो विरोध देखील शिथिल होऊन ही बिबट सफारी नक्कीच उभी राहील आणि याचा या जनतेला फायदा होईल. आपण या पुढील बिबट सफारीसाठी देखील शुभेच्छा देऊयात आणि पुन्हा एकदा या तालुक्याचे विद्यमान आमदार शरददादा सोनवणे यांना वाढदिवसाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. संतोष भाऊ, आपण शरददादांना शुभेच्छा देताना आपल्या मोजक्या शब्दात काय सांगणार? शरददादा खर तर माणूस म्हणून कसं जगावं अशा पद्धतीचा माणूस आहे. प्रत्येक कुटुंबाशी असणारी नाळ आणि प्रत्येक माणसापर्यंत पोहोचणारा एकमेव जुन्नर तालुक्याला लाभलेला एक जुन्नर तालुक्याचे भूषण हे शरददादा सोनवणे आहेत. आणि दादांना माझ्या या आंबेगावान ग्रामपंचायत, आंबेगावान, कमलानगर सर्व देवस्थान कमिटी, कळमगाई देवस्थान कमिटीचे सर्व सभासद आणि शिवमावा युवा प्रतिष्ठान असतील, सर्व आदिवासी समाज असेल, जुन्नर तालुका आदिवासी समाज संघटना, रायटाकर आदिवासी समाजसेवा संघटना, सर्वांच्याच वतीनं दादांना मी या वाढदिवसाच्या लाख लाख अशा शुभेच्छा देतो. आणि दादांना या माध्यमातून सांगू इच्छितो की या ठिकाणी आदिवासी बिबट सफारी बाबत आपण या ठिकाणच्या आदिवासी ग्रामस्थांची एक चर्चा करावी अशी एक आमची मागणी आहे. धन्यवाद. नक्कीच दादाही येतील, माझे आमदार अतुल शेठ पण येतील हो. आणि ही चर्चा आपण घडवून आणू. या ठिकाणी ती चर्चा होणार आणि त्यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न नक्की सुटणार. या ठिकाणी बिबट सफारी होईल किंवा नाही, किती याच्यामध्ये कोण क्रियाशील आहे हे देखील आपल्याला नक्कीच वेळ आल्यासोबत या विभागातून गेली अनेक वर्षापासून बातमीदारी करणारे पत्रकार भरत आस्वार सर देखील आहेत. आस्वार सर, आमच्या चॅनलमध्ये नक्कीच स्वागत आहे. धन्यवाद. आपल्याला काय वाटतंय की या ठिकाणी जो अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये गाजणारा बिबट सफारीचा जो प्रश्न आहे, आपण देखील यावर वेळोवेळी वार्तांकन केलेलं आहे. या विभागातले वेगवेगळे प्रश्न देखील आपण वेळोवेळी मांडलेले आहेत. तर या बिबट सफारीला नक्की कुठं अडचण आहे आणि ही बिबट सफारी किती गरजेची आहे, आपल्याला काय वाटतं? नमस्कार. या परिसरामध्ये गेले 7 ते 8 वर्ष बिबट सफारीचा प्रश्न प्रलंबित आहे. अनेक वेळा या ठिकाणी वन खात्याचे चांगले अधिकारी वगैरे येऊन गेलेले आहेत. अनेक वेळा वरिष्ठ अधिकारी आलेले आहेत. अनेक वेळा गावकरी आणि यांची मीटिंग माजी आमदार अतुल शेठ बेनके यांनी आंबेगावांमध्ये घेतलेली आहे. त्यानंतर विद्यमान आमदार शरददादा सोनवणे यांनी त्याचा पाठपुरावा करून एकेकाळी त्यांनी तालुक्यामध्ये उपोषण केलं होतं बिबट सफारी बाबत. तर त्याला यश आलं होतं, बिबट सफारी मंजूर झाली. अनेक वेळा त्याच्यावर चर्चा झाली, सर्वे झालेला आहे. पण अजून अंमलात का नाही आली हा मोठा प्रश्न आहे. तरी बिबट सफारी या परिसरामध्ये होणे, कमीत कमी तालुक्यामध्ये होणे, यापूर्वी येडगावचा एक स्पॉट सांगितला होता, पण तिथं जागा कमी असल्यामुळे हा स्पॉट फायनल झाला होता. यानंतर गरजेचे आहे बिबट सफारी या परिसरामध्ये होणे.
कारण आता आपण पाहतोय रोज काही ना काहीतरी बिबट्याचा हल्ला होतोय. आत्ताच एक 2 दिवसापूर्वी कुमशेतीतील एक 7 वर्षाच्या मुलावर हल्ला झाला, त्यात त्याला मरण आलं. आणि असे हल्ले वारंवार होतात, कधी जनावरांवर हल्ले होतात. तरी या ठिकाणी बिबट सफारी होणे खूप गरजेचं महत्वाचे आहे. म्हणजे ही बिबट सफारी तालुक्यामध्ये होणं ही काळाची गरज म्हटलं तरी चालेल. दुर्दैवाने कुमशेत या ठिकाणी देखील एका लहानग्या बाळाला आपला जीव गमवावा लागला. त्या बिबट्यांना कुठेतरी जेरबंद करणं आणि या सफारीमध्ये त्यांना टाकणं किंवा ठेवणं ही काळाची गरज आहे. मात्र ही जी सफारी आहे ही झाल्यानंतर देखील तिची मंजुरी 12 बिबट्यांची आहे. आणि हा खरं तर म्हणजे वादग्रस्त मुद्दा आहे सर, की तालुक्यामध्ये बिबट आहेत किती, तालुक्यामध्ये याची संख्या माहीत नाही आणि वन विभागाकडे देखील त्याची आकडेवारी म्हणजे असेल तरी ती सांगितली जात नाही. आणि मग अशा वेळेला ह्या 12 बिबट ठेवण्याची व्यवस्था जी होणार आहे तर ही पुरेशी आहे का किंवा नाही? थोडा प्रश्न अवघडच आहे. कारण आज आपण पाहतोय तालुक्यामध्ये रोज संपूर्ण तालुक्यामध्ये पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण या दिशेने कुठं ना कुठंतरी रोजची एक बातमी येत असते. इथं कुठंतरी कुत्रं उचलून नेलं, कुठं जनावरांवर हल्ले केले, कोणत्या गावात आतमध्ये. आज काही 1 आठवड्यापूर्वी ओतूरच्या शहरामध्ये जवळजवळ वाघाचं दर्शन झालं, तर त्या परिसरातील लोक भयभीत झाले. आजही गावामध्ये रात्री बाहेर पडायचं म्हणजे भीतीच वाटते. तर गरजेचं आहे बिबट सफारी. आज त्या मर्यादा आहेत की फक्त 12 बिबटची सफारी होणार आहे. पण मला वाटतं एका परिसरामध्येच 10-15 बिबटे तर सहज असतील. कारण आपली शेती ऊसाची आहे, त्या ऊसाच्या शेतीमुळे वाघांची लपण होते. त्यामुळे वाघ किती आहेत आणि त्यांची आत्ता पाहिलं खामुंडीच्या परिसरामध्ये एक 2-3 दिवसापूर्वीचे जन्मलेले वाघाचे बछडे बिबट्याचे बछडे एका खोक्यामध्ये ठेवले होते. आणि तिथं सुद्धा त्या चवतळलेली वाघीण तिनं एक आदिवासी मुलावर मोटरसायकलवर असलेला त्याच्यावर हल्ला केला आणि झडप घालून त्या व्यक्तीच म्हणजे मयतच झाला होता. तो दुर्दैवाने त्या अशा घटना घडत असतात वरचेवर. मात्र आपला शासनाला यावर काय म्हणजे आपण सांगू शकाल की एक पत्रकार म्हणून एक जागरूक पत्रकार असतो, तो या ठिकाणचे छोटे मोठे प्रश्न मांडत असतो आणि ते निपक्षपाती मांडत असतो. तर आपलं यामध्ये शासनाला काय सांगणं आहे आणि शासनापर्यंत या पोहोचली पाहिजे. नक्कीच या लोकांचा जो आवाज आहे तो जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचवायचं आपण काम करत आहात. आता शासनाकडे काय मागणी आहे आणि कशा प्रकारे हा प्रश्न सुटू शकतो? शासनाकडे अशी एक मागणी आहे की बाबा या बिबट्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. लोकांचं आर्थिक हानी होते, मानसिक हानी होते. तर यावर सरकारने काहीतरी योग्य ठोस काहीतरी एक बंदोबस्त केला पाहिजे. बिबटे पिंजरे लावतात किती, आणि त्या पिंजऱ्यामध्ये भक्ष्य ठेवणे आणि शक्यतो काही वाघ, मला तरी असं वाटतं काही बिबटे त्या पिंजऱ्यातून अनुभव घेऊन बाहेर पडलेले असतात आणि पुन्हा त्या पिंजऱ्यामध्ये येण्यासाठी ते येत नाही. त्यांना एकदा कळलेलं आहे की या पिंजऱ्यामध्ये गेल्यानंतर तो सुद्धा हुशार झालाय असं म्हणायला हरकत हो बरोबर ना. तो सुद्धा एक त्याला थोडी बुद्धी असल्यामुळं तो सुद्धा पिंजऱ्यामध्ये जाण्याची शक्यता टाळतोय. त्यासाठी वन खात्याने किंवा आपल्या महाराष्ट्र सरकारने यावर ठोस असा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे की जेणेकरून तालुक्यातील परिसरातील जनतेला या बिबट्यांपासून काही धोका होणार नाही, त्रास होणार नाही याची शक्यतो दखल घ्यावी. ही एक विनंती मी शासनदारी करू शकतो. धन्यवाद.